साठी उभं राहिले टांगो बस गुढीपाडवा मानाची बैलगाडी शर्यत बाबू असं आहे त्याच्यामध्ये क्वार्टर फायनल होता प्री क्वार्टर 32व्या गटामध्ये किती आली दुसरी आली गाडी दुसरी आलेली हा. तर काय सांगशील एक मानाचं लावू बैल- काय हा? हा म्हणला होता त्याला. ह्याच्यात पण त्याच्यात नाही आला तर ह्याच्यात येलो हा. तर आणि जवळ ये तर मित्रांनो आपली मानाची बैलगाडी शर्यत ती म्हणजे 7-8 बंधातली गुढीपाडव्याने जी असते वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा आहे त्याच्यामध्ये आजच्या शर्यतीमध्ये 5व्या गटामध्ये 5वाच गट ना 5व्या गटामध्ये पहिली गाडी लिहिली आहे नितीन दादाची योगेश बागेश चालले योगेश थेले यांची गाडी पहिली आलेली आहे तर प्रथमतः सर्व उसरचे आपल्या सोबत आहेत त्यांचे अभिनंदन आणि काय सांगशील एक मानाची शर्यत आहे आजची आणि प्रत्येक बैलगाडी मालकासाठी हा गुलाल खूप महत्वाचा असतो. आजचा गुलाल मानाचा आज पहिल्यांदा हाकल दिलं आणि गाडी जाम सुसाट चालली. आज चंद्या फुल फॉर्म चालला. आज चंद्या थोडासा पण नंद्या फुल फॉर्म चालला. काय सांग किती गुलाल झाले या वर्षात आपल्या बैलगाडी तिसरा गुलाल आणि मला वाटतं सुरुवातीला आपली गाडी मागे राहिलेली हा थोडासा पण मल्ल्यांपासून का बापल्यापासून कमबॅक झालेला तर काय सांगशील बैलांबद्दल आपल्या बैलांबद्दल काय नाही अपेक्षा होती त्याही माझी आता म्हणजे इच्छा होती काहीतरी 1-2 गुलाल घ्यावं ह्या वर्षाचं नवीन जोडी बाहेर काढली होती त्याही आम्हाला योगेश तलेंची जोडी आणि आम्हाला त्याही गुलाल प्राप्त करून दिला बैलाही पण आणि आनंद झाला. आज हिंदकेसरी गुलाल भेटला आम्हाला आनंद झाला त्याची आम्ही अपेक्षा मित्रांसाठी ही अपेक्षा सगळी आवर्जून आहे त्यासाठी बैलाही पण आम्हाला चांगली साथ दिली आणि आमचं हे काम हे योग्य सक्सेस. आणि काय सांगशील हा प्रत्येक गाडी मालकासाठी 7-8चा गुलाल खूप महत्वाचा असतो आणि तुला आज मानाचा गुलाल मिळाला तर किती महत्वाचा आहे हा गुलाल महत्वाचा म्हणजे एवढा आनंद झाला की प्रामाणाच्या बाहेर का मनामध्ये समजू बोलू शकत नाही का एवढा आनंद अश्रू येत आहेत तर उसर गावचे सगळे इकडे ना बोल. तर सौरभ काय सांगशील आपल्या गावातील गाडी आणि आपल्या एक मानाचा गुलाल आपल्याला मिळालेला आहे त्या बंदरात आम्हाला खरं तो म्हणजे मानाचा गुलाल पाहिजेच होता. बाकी ठिकाणी आमची गाडी बॅकफुटला पळत होती बेली आणि आपल्यामध्ये आम्हाला गुलाल मिळाला. आज गुलाल मिळाला आनंद आहे खूप. गाडी योगेश सलेच्या नावाने पळते आणि भाई ड्रायव्हर हिंदकेसरी त्याचा पण आभार मानतो. तर खरोखर बोलतात ना हिंदकेसरी तो भाई हिंदकेसरीच आहे त्याच्या पायगुणांनी जी गाडी आजपासून तो पायगुणांनी जी चालायला लागली ना ती योग्य बैल लाईनीवर आणि चालायला सुंदर लागली. तो माग पुढे आमचं काय थोडी मिस्टेक झाली होती पण योग्य पण नवीन बैल त्याच्यामुळे आम्हाला काय करू हे समजत नव्हतं पण त्याही योग्य काही स्वतःहून बसून ते स्वतः. तर अजून पुढल्या वर्षी काय अपेक्षा आहेत बैलाकडून पुढल्या वर्षी कोणत्या गटापर्यंत जातील बघू आता त्यांचं पण शेवटी काय जीव आहे. जीव आहे तो त्यांच्या हेतून जे तेवढं चालता येईल तेवढं आम्ही त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न करणार. तसं आमच्या मित्रमंडळीचा फुल पाठिंबा मेहनत करण्यामध्ये त्याचा हातभार लागते आणि आमच्या थले साहेबांची जोडी आहे त्यांना आम्ही काय धवचल करतो मस्त व्यवस्थित आम्ही मेहनत करतो सगळी काय. तर पुन्हा एकदा सगळ्यांचं अभिनंदन आणि असेच गुलाबात राहू अशी प्रार्थना करतो. तुम्ही व्हिडिओ काढायला आलात धन्यवाद तुमचे पण धन्यवाद. बोला ना एकच बैलगाडी शर्यत मानाचं एक बंदर 7-8 बंदर खूप वर्ष जुनं आहे त्याच्यामध्ये गुलाल मिळणं प्रत्येक गाडी मालकाची इच्छा असते आणि आज आपली गाडी गुलाल पदार्थ तर कसं वाटते. आज एकदम भारी वाटतंय आम्हाला भरपूर खुश झालो. लास्ट टाइम होती बिना गाडीची होती तेव्हा पण आपली गाडी 8 गाड्या होत्या आपल्या गाडीमध्ये लास्ट जाऊन आपली गाडी पहिली आली होती बिना गाडीमध्ये पण आज पण थोडा बैल कमी पडला पण दुसरी आली गाडी. आज पण बैल चांगले धावले. आणि कोणाच्या नावाने असते गाडी चारवील सम्राट शिंदे याच्या मुलाच्या गाड्याचे नाव गाव कोणता? असतं बोरली शिंदे शिंदे बंधू. तर कधी केला जोड तुम्ही हा 4 वर्ष झाले. आणि किती गुलाल मिळून दिले त्या जोडीने आता हॅट्रिक होती पण आमचा थोडासाठी पहिला नंबर हुकला. हॅट्रिक होती 5 नंबर घेतले 5 नंबर घेतले. 4 1 नंबर. पण ह्या गुलालाचं महत्व खूप जास्त असेल तुमच्यासाठी. खूप आम्ही रात्री आपला बेलीमध्ये हे तुटले होते म्हणून आम्ही रात्री 3 वाजेपर्यंत जोकडच हेच लावत होतो आम्ही काय आपला रवेच लावत होतो 3 वाजेपर्यंत. म्हणजे खूप नियोजन चांगला गेला होता आणि हा दिवस रात्र भरपूर मेहनत करतो मग गाडी आमची लागणारच म्हणजे मेहनत आहे ना त्याची. आणि 7-8 बंदर हा कसा मानाचा बंदर आहे यासाठी खूप मेहनत आम्ही 10 दिवस अगोदर मेहनत करतो बैलांची तर त्या मानाने बैल आज मस्त. तर अभिनंदन तुमचं आणि अशीच आपली गाडी गुलालत राहू अशी अपेक्षा करतो शुभेच्छा देतो. बोला नाद एकच बैलगाडी शर्यत. आणि आपल्या बैलांची नावं काय एकाचं नाव याचा हरण्या त्याचा सोन्या. शुभेच्छा पुन्हा एकदा थँक्यू.
तर मित्रांनो, आजची मानाची बैलगाडी शर्यत साताड बंदर गुढीपाडवा एक ऐतिहासिक बैलगाडी शर्यत म्हणावं लागेल. गेली 50 ते 60 वर्षाचा इतिहास असलेलं बंदर आहे. त्याच्यामध्ये 25व्या गटात पहिली आलेली गाडी आहे दुर्गा ग्रुप चौल. दादा अभिनंदन. धन्यवाद. काय सांगशील, गाडी कंटिन्यू यावर्षी गुलालामध्ये आहे हो आणि एक मानाचं बंदर त्याच्यामध्ये सुद्धा आपण गुलालामध्ये आहोत. हो, गेल्या बंदराला आमचं थोडी हे हिरमोड झाला होता, पण हे कसं पाडव्याची शर्यत म्हणजे आपल्या चौल विभागात असेल किंवा इतर आपल्या आसपासच्या माती बंदराची मानाची शर्यत म्हणजे वर्ल्ड कपच. 7-8 बंदराची पाडव्याची शर्यत, तो गुलाल म्हणजे आयुष्यभर आपल्याला आठवणीत राहणारा गुलाल आहे. त्यामुळे ही जी ह्या शर्यतीत आपल्या 25व्या गटात पहिला नंबर आला, तर सर्व मुलं तुम्हाला बघून वाटतच असेल की किती हौशी आहेत, आनंदी आहेत, गुलालाची उधळण झालेली आहे. त्यामुळे आम्ही सगळे खुश आहोत. आणि काय सांगेल, एकंदरीत गट पण आज वरचा होता आणि साताड बंदरमध्ये 25वा गट म्हणजे आपण इतर मैदानामध्ये ती क्वार्टर फायनल किंवा प्री क्वार्टर हो, म्हणू 100%, शकतो. 100%. कारण सर्व समुद्राच्या गाड्या वगैरे इकडे येतात, कारण प्रत्येक गाडी मालकाला साताडचा गुलाल मिळवायचा असतो. जर हो. तो माती बंदरचा असो किंवा पुळणीचा असो, तो साताड बंदरमध्ये येतोच. हो. त्याच्यामध्ये गाडी गुलालात येणं सुद्धा खूप महत्वाचं असतं. 100%. आणि काय सांगेल बैलांबद्दल एकंदरीत कशी धावले आज बैल? आज बैल खूप छान धावले. आपला पैलवान आहे, मॅक्स आहे. आजपर्यंतच्या जितक्या शर्यती झाल्या त्यात आज 1 नंबर बैल धावले. सगळ्यांचं समाधान डोळ्याचं पारणं. आणि आज आपलं पहिल्यांदाच या मानाच्या शर्यतीला पहिला नंबर आला, वरचा गट असून पण एवढा. आणि ड्रायव्हर होता सुयोग काय सांगशील? नाही, अंजेश ड्रायव्हर होता. सुयोग नव्हता का? अंजेश. सुयोग आज सुट्टीवर होता, जरा आज बसत नाही तो गाडीवर, पण तो आवर्जून गाडीजवळ आला. कारण आपल्याला मागच्या शुभेच्छा द्यायला. शर्यतीला तोच होता. हा, तोच होता. तो असतो नेहमी तोच, पण आज अंजेश बसलेला, आपला मित्र आहे एकदम जवळचा, त्याला आज बसवलेला. सुयोग बद्दल काय सांगतो? सुयोग सुद्धा उत्तम गाडी हाकलतो, नाही, वरच्या गटाच्या गाड्या हो हाकलतो. हो हो. परंतु जेवढं रेकग्निशन त्याला मिळायला पाहिजे हा. तेवढं मिळत नाही, म्हणजे अंडर रेटेड राहतोय तो. हा. तर काय सांगेल त्याच्याबद्दल? नाही, तो एकदम शांत स्वभाव आहे, गाडी हाकलण्याची पद्धत चांगली आहे आणि टेन्शन नसतं सुयोग गाडीवर असला की. तसाच अंजेश पण आज आपला तो ड्रायव्हर बसला होता, त्याचं पण तो एकदा गाडीवर बसला की टेन्शन नसतं. आज त्यांनी म्हणजे सुयोगनी जितके गुलाल दिले आणि पंकजनी पण आपल्याला तेवढेच गुलाल दिले, पण अंजेशने आज आपलं नाव केलं. जसं सुयोगने आपलं नाव केलं, तसे आता सुयोग आपला घरातलाच माणूस आहे, तसा अंजेश पण आपल्या घरातलाच माणूस. आणि आपले सर आज पण आलेले नाहीत. सर आलेले, आलेले दादा गेला, आत्ताच गेला. सरांना भेटायचं होतं. हो, परंतु त्याचं कसं होतं, तो जास्त थांबत नाही बंदरामध्ये. एकदा गाडी आपली झाली की तो निघून जातो, पण आज बराच वेळ थांबले होते फायनल बघेपर्यंत. तर दादा अभिनंदन. एक महत्वपूर्ण हो. शर्यत आणि त्याच्यामध्ये तुमच्या यांनी सांगतो, सुयोग आपल्याला लवकरच आपल्या वरच्या गाडीवर पण बसलेला दिसेल तुम्हाला. त्याला अंडररेटेड ठेवणार नाही आम्ही. अंडर रेटेड राहतो, कारण त्याच्या रील टाकणारे त्याचे मित्र नाहीयेत. हा. तर जे पण उजेडातात ते त्यांचे मित्र त्यांचे रील बनवून टाकतात, म्हणून ते दिसतात लोकांना. तर हो. सुयोगच्या सुद्धा रील टाकले तर सुयोग सुद्धा उजेडात येईल, कारण हो. उत्तम गाडीवान आहे तो. नाही, 100%, 100%. तर अभिनंदन पुन्हा एकदा. हो, धन्यवाद, आणि धन्यवाद. येणाऱ्या पुढील शर्यतीसाठी सुद्धा हो, खूप हो, खूप हो. शुभेच्छा. तर आजची मानाची बैलगाडी शर्यत साताड बंदर मधील त्याच्यामध्ये 28वा गट ना, 28व्या गटामध्ये 2 नंबर आलेली गाडी आहे. नाव होतं श्री संदीप पाडेकर. अभिनंदन. आणि सर्व उसरचे मित्रमंडळ आहेत, त्यांचे सर्वांचे अभिनंदन. काय सांगशील, एक मानाची बैलगाडी शर्यत त्याच्यामध्ये वरचा गट होता तसं बघायला गेलं तर, आणि त्याच्यामध्ये गुलाल पात्र झालेली गाडी. खरंच खुश आहोत. हा आमची नवीन खरेदी आहे म्हणजे म्हणून, आणि हा आमचा गेल्या वर्षीचा बैल आहे. पण ही सगळी मेहनत निम्या आणि भाईची आहे आणि सगळी उसरकरांची मित्रमंडळीची आहे. मला वाटतं गेल्या वर्षी पण गाडी वरच्या गटामध्ये, नवीन बैल असून सुद्धा गाडी वरच्या गटामध्ये होती. 27व्या गटात होती इथेच. हा. आणि मग गेल्या वर्षीचा जो राहिलेला होता गुलाल, तर या वर्षी मिळून दिला. काय सांगशील? नक्कीच मिळालेला आहे. गेल्या वर्षी जरा नवीन बैल होता, जोडी नवीन होती, एक बैल थोडासा कमी होता आमचा. यंदा आम्ही त्यात फरक हे करून जोडी व्यवस्थित केलेली आहे आणि हे केलेलं आहे. आणि या वर्षी जास्त गाडी उतरवली नाही ना मैदानात? नाही, हे 4थं बंदर आहे, 5वं बंदर आहे या वर्षाचं. आणि किती गुलाल भेटले त्याच्यामध्ये? पाचही म्हणजे कंटिन्यू गाडी गुलालातच आहे. गाडी गुलालात आहे. तर भाई काय सांगशील, ह्या बैलाचे खरेदी नियोजन कसं काय होतं? नियोजन म्हणजे आमचा बैल तो कमी येत होता, त्याच्यामुळे तो घ्यायचा विचार केला. आणि तुझ्या पाण्यातला बैल होता. हा, 100%. तर घेतलं तेव्हा बोलत ते बैल घुसते, असं होते तसं होतंय. पण त्या मालकाने रोशन मगर त्यांनी सांगितलं होतं, भाई तू बैल घे, काय झालं तुम्हाला सांग. बैल भारीच दिला त्यांनी, आणि जाम बरीच जण मागत होते, त्यांनी दिला नाही कोणाला, मलाच दिला. ते बोलले की देन तर मी भाईलाच बैल देईन, नाही तर देणार नाही कोणालाच. आणि ज्याची खरेदीची चर्चा पण खूप झाली. तर काय सांगशील सातारचे, आणि तू प्रत्येक गाडीवर आज बसलास, ती गाडी गुलालात आहे,
तर तुझं सुद्धा हे वर्ष चांगलं चाललेलं काय सांगशील? एकदम चांगलं झालं. आणि 7-8 मध्ये फायनल मध्ये गाडी पात्र झाली असती डबल हरण्यावाली, पण ती चाक मोडल्यामुळे राहिलं. आणि तुझं सुद्धा जे हिंद केसरीचं स्वप्न होतं ते या वर्षी पुरतं राहिलेलं. तर कसं वाटलं बघूया त्यावेळी? पुढल्या मैदान आहे अजून एक तारखेची शर्यत परंतु लागणार. ह्या पाडव्याचा एक मानाचा होता, त्यासाठी पात्र होता राहिले तेव्हा कसं वाटलं मग गाडी जर खरं म्हटलं काय करणार चाक तुटलं मोडलं. ती काही ती आयडिया आमची नाही. चौलवाली पण गाडी 1 सेकंदासाठी गेली. अच्छा ती आता तारखेसाठी तयारी करणार त्या गाडीची चौलवाली. चांगली कोणाची? आशिष पाटील. अच्छा, अनुज आशिष पाटील वगैरे. तर अभिनंदन पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं, आणि येणाऱ्या पुढील शर्यतीसाठी खूप खूप शुभेच्छा. बोला नाद एकच. आजची मानाची बैलगाडी शर्यत गुढीपाडव्यानिमित्त 7-8 बंदर, त्याच्यामध्ये 14व्या गटामध्ये दुसरी आलेली गाडी आहे. नाव काय होतं? रघुवीर वीरेंद्र वाटे भेरसे ना? भेरसे. तर काय सांगशील दादा, 7-8 बंदातील एक मानाचा गुलाल. मला वाटते बऱ्याच दिवसांनी आपली गाडी पण गुलाल पात्र झाली, या वर्षी आम्हाला पहिल्यांदाच गुलाल भेटलाय, खूप आनंद झालेला आहे. आणि ह्या वर्षी पहिलाच गुलाल, आणि तो पण 7-8 बंदातील पाडव्याचा गुलाल. तर पाडव्याचा किती गुलाल. महत्वाचा आहे. खरोखर म्हणजे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की असा गुलाल कोणाला भेटत नाही. तो योगायोगाने आम्हाला भेटला. तर सर्व बैलगाडी शौकीकांचे, बैलगाडी मालक चालक यांचे मी अभिनंदन करतो. तर काय सांगशील, एक महत्वाचं बंदर, आणि यावर्षी गुलाल पात्र नव्हती गाडी, परंतु 7-8 सारख्या बंदरामध्ये कमबॅक केला बैलांनी. नाही, खरंच बैलांचं पण तेवढं हे आहे, मेहनत आहे बैलांची. पण आज यंदा कुठेतरी आम्ही बॅकफुटला होतो, कारण गाडी गुलालात लागत नव्हती. गेल्या वर्षी असं एक पण बंदर गेलं नव्हतं काय, त्याच्यात आम्ही गुलाल घेतला नव्हता. पण यंदा कुठेतरी बॅकफुटला होतो. पण तेच बैला दाखवून दिलं परत एकदा काय ते करू शकतात, आणि करून दाखवलं. गाडी आज अगोदरच सुटलेली, म्हणून परत अर्ध्या बंदरातून फिरून परत सोडली. तर आम्हाला वाटलं नव्हतं, कारण ती बैलांचा जोश पूर्ण गेलता, वाटलं नव्हतं काय गाडी गुलालात येईल. पण ते दाखवून दिलं काय आम्ही पण काहीतरी आहोत, आणि ते आमची मेहनत जे आम्ही करतो त्याचं फळ दिलं, आणि आज गाडी 2 नंबरला लागली. आणि कोण होतं ड्रायव्हर आज? ड्रायव्हर आज आपला सुबोध थले, पुतवायचा वाडा, तो होता. म्हणजे चांगली गाडी हाकलली. हा, सुबोध आपला कायम हिंदकेसरी ड्रायव्हर आहे, तो आपल्या गाडीवर कायमच बसतो. सुबोध आपला नेहमीचा ड्रायव्हर आहे, 2-3 वर्षातली आपल्या गाडीवर आणि बसतो. दादा जोडी मला वाटते 3ऱ्या वर्षी केली ना आपण? हा 3ऱ्या वर्षी गेली. हा, 3ऱ्या वर्षी गेली. हा 2 दाती असताना आणलेला, आणि हा पण 2 दाती असताना आणलेला आपल्या घरी. अच्छा, आता काय अजून अपेक्षा झाल्यात मग बैलांकडून? नाही, आता हेच अपेक्षा आहे काय, वरच्या आटात पलावी गाडी, प्री क्वार्टर पर्यंत तरी जावी गाडी. 1-2 वर्षात आम्ही पण मेहनत वाढू, तर बघू यश भेटतील काय. आणि नावं काय आहेत बैलांची? याचं नाव सर्जा आणि त्याचं नाव सोन्या. अच्छा, सर्जा आणि सोन्या. तर अभिनंदन, एक महत्वाचं, आणि गुलाल मिळणं तुम्हाला खूप महत्वाचं होतं, कारण कुठेतरी गाडी बॅक फुटर होती, आणि 7-8 सारख्या बंदरामध्ये कमबॅक झालेला आहे. दादा पुन्हा एकदा अभिनंदन, आणि येणाऱ्या शर्यतीसाठी तुम्हाला खूप खूप. आणि तुझं पण खरंच थँक्यू, कारण तू जी सर्व गाड्या गुलालात येतात त्या सर्वांचे तू आवर्जून माहिती घेतोस, त्यांचे व्हिडिओज बनवतोस, तुझ्या युट्यूबच्या याच्यातून सर्वांना दाखवतोस की आज कुठला मालक त्याचा किती यश आलंय त्याला. हे सर्व तुझ्यामुळे आहे. खरंच तुझं सर्व बैलगाड्यांच्या मालकांकडून आणि चालकांकडून तुला खरंच थँक्यू. थँक्यू. तर मित्रांनो, बेली माती बंदर येथे गुलाल पात्र झालेली गाडी होती, आणि आज पुन्हा एकदा 7-8 सारख्या महत्त्वाच्या बंदरामध्ये पुन्हा एकदा 2 नंबरचा गुलाल घेऊन गुलाल पात्र झालेली गाडी आहे. 3 नंबरचा गुलाल घेऊन गुलाल पात्र झालेली गाडी आहे. तर प्रथमतः अभिनंदन करतो. काय सांगाल, एक महत्त्वाचं बंदर असतं प्रत्येक गाडीवर, त्याच्यामध्ये आपली गाडी गुलाल पात्र आनंदित आहे. आणि मला वाटतं लगातार 3रा गुलाल, 4था गुलाल आहे लगातार काय नेता तुम्ही गाडी बैल चांगलं चाललं, बैल कंटिन्यू चालायला लागले, चांगले चालतात बैल, टॅलेंटेड झाले. आणि आता अपेक्षा पण वाढल्या, पण अपेक्षा वाढल्या. बैलच्या रूपने बैलाने आज नाव दिलं. 7-8 बंदराचा मालका गुलाल वर्ष त्याला गुलाल पुढची कोणत्याही बंदरांना मिळाला नाही चालेल. 7-8 जर एक गुलाल मिळाला तर पूर्ण वर्ष मेहनत केला तर फळ मिळायला भेटल्यासारखं वाटतं. वडील पहिला या 7-8 बंदरात गुलाल माझे वडील ते आता वारले, तसंच मी आता निर्माण त्यांची परंपरा चालू राहिली. अजून पुढे पोरगा आहे, तो सुद्धा ठेवेल परंपरा चालू, ती पण त्यांची हवी आहे.
तर मित्रांनो, सातार बंदर एक मानाची बैलगाडी शर्यत आज चालू आहे. त्याच्यामध्ये 11व्या गटामध्ये गुलाल पात्र झालेली गाडी आहे. गुलाल पात्र झालेली आहे, प्रथम क्रमांकाने गुलाल पात्र झालेली आहे. तर स्वतंत्र अभिनंदन तुम्हा सगळ्यांचं. काय नाव काय सांगशील? सातारचा गुलाल आज मिळालेला आहे, एक मानाचा गुलाल आहे. किती महत्त्वाचा आहे? एकदम महत्त्वाचं. कारण ते तर असं म्हणतात की कुठे मिळालं नाही तरी एक तुला मिळाला तरी वर्ष आपण यंदाच्या वर्षात, कारण दोनदा गाडी झेंड्याला फिरताना समोरच्या गाड्या फिरल्या, पहिली सुटताना गाडी समोरची फिरली, घुसली म्हणून घुसली. नवीन वर्षाची सुरुवात पाहिजे आघात कोण होते इकडे कर्नाटकवरून काय नाही आपण आपल्या हेडवाल्यांची हा इथून मामूल प्रोत्साहन देतो आणि पब्लिकला पण गाड्यांबद्दल फायनलचं घेतात तर पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं अभिनंदन. येणारा पुढे पार्कची जरा मुलाखत घे. मित्रांनो, आजच्या बैलगाडी शर्यतीमध्ये 10व्या गटामध्ये तिसरी आलेली गाडी आहे. नाव कोणाचं होतं? तर अभिनंदन स्वतंत्र, कारण एक मानाची बैलगाडी शर्यत आणि प्रत्येक बैलगाडीवाल्यासाठी एक महत्त्वाची शर्यत मानली जाते. तर काय सांगतील, एक 2-3 शर्यती आमच्या गेल्या, त्याच्यामध्ये बैलांना नाही तेवढं नंतर चाललं. ह्या शर्यतीत बैलांनी आमचं नाव केलं. 2-3 शर्यती आम्ही सगळी नाराज होतो, ही सगळी पोरं आपली सगळी नाराज होती. आज सगळी चूक झाली, बैल पण चांगले चालले, थोडे अटॅकमध्ये गाडी चांगली चालली. आणि काय सांगितलं, गुलाल म्हणजे मानाचा गुलाल. कुठल्या 8व्या वर्षात कुठलाच गुलाल नाही पडला तरी चालेल, पण सातारचा गुलाल महत्त्वाचा आहे. आणि मला वाटते सातारमध्ये ती कमबॅक झालेली गाडी, तर हा आनंद काय वेगळाच असतो. ड्रायव्हर पण नसते ना, ड्रायव्हर आपले विजय पाटील सातारचे कायम तेच नसतात. एवढं मला वाटतं गेल्या वर्षी केला. किती गुलाल झाले असतात गेल्या वर्षी? गेल्या वर्षी 4 आणि ह्या वर्षी 3-7 झाले. अभिनंदन या गुलाल. शर्यतीत एकदम सुंदर नियोजन चांगलं आहे, गाड्या पण चांगल्या आहे, सगळ्या गट होत आहेत. फक्त आयोजकांना एक विनंती आहे की बक्षीस देताना खुर्च्या, टेबल वगैरे ह्या सगळ्या ह्याचा पडून राहतात, कालांतराने एक बाजूला पडून राहतात. त्याच्यापेक्षा जर बैलांना 4 पोती खाण्याच्या दिल्या तर कुठेतरी मालकांना ते आणायला नको, आणि बैल तरी सुखाने फटके ते खातात, बोलून ते सुखाने खातील, एवढंच सांगायचं, बाकी काय. तर फारचं म्हणणं जे म्हणजे ग्रँटेड आहे ते आयोजकांच्यावर विचार करावा. आणि आजच्या या शर्यतीमध्ये मानाचा खूप खूप अभिनंदन. शर्यतीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. मला नाव तर मित्रांनो, आजच्या गुढीपाडव्याच्या शर्यतीमध्ये गट क्रमांक 8 मध्ये तिसरी आलेली गाडी आहे. नाव काय होतं? आदेश पाटील. धर. श्रीजा मंदार पाटील. काय सांगशील, आज एक मानाची बैलगाडी शर्यत आणि म्हणजे ऐतिहासिक शर्यत आहे, खूप वर्षाचा इतिहास आहे या बंदराचा, त्याच्यामध्ये आपली गाडी गुलाल पात्र झाली, तर कसं वाटते आज? चांगलं वाटते, चांगलं. आणि किती महत्वाचा मानाचा गुलाल तुझ्यासाठी?
म्हणजे आता 2-3 कडे हाकलली गाडी, 3 कडे नंबर म्हणजे एक फक्त इथंच हाकललेली मागच्या वेळी, तेव्हा गाडी आपली चौथी लागलेली, आज तिसरी आली. तर अभिनंदन. आणि एक मानाचा गुलाल मिळाल्याबद्दल आज कसं वाटतं? म्हणजे प्रत्येक गाडीवाल्याची इच्छा असते की हा 7-8दा एकदा तरी गुलाल मिळावा म्हणून. चांगलं वाटतं. आणि जोड कधी केलास? हा गेल्या वर्षीचा आहे, तो नवीन आणला यंदा कर्नाटकवरून. आणि या वर्षी किती गुलाल झाले? 4 झाले, आणि किती शर्यती झाल्या? 5 शर्यती केल्या. अच्छा, म्हणजे चांगले धावलेले आहेत बैल. तर अनुज, काय सांगेल एक 7-8 बंदराचं महत्व किती आहे का बैलगाडी मालकासाठी? महत्व खूप आहे. 7-8 बंदरात गाडी येण्यासाठी जाम कष्ट घ्यावे लागतात. लॉंग बंदर आहे. आणि म्हणजे गाडी मालकासाठी किती एक महत्वाचं, कारण प्रत्येक गाडीवाल्याची इच्छा असते की आपली गाडी 7-8 बंदरामध्ये निदान 1 ते 3 मध्ये यायलाच पाहिजे, काय यायलाच सांगेल? पाहिजे. आज खूप वर्ष ही शर्यत चालू आहे. यामध्ये गुलाल मिळणं म्हणजे खूप महत्वाची गोष्ट आहे. आमची गाडी जाता येताना पुढे होती, फक्त पांढऱ्या बैलावर जर अजून गाडी असती तर आमची गाडी 100% पहिली बसली असती. या साईडला गाडीच कुठली भेटली नाही, पण गुलाल भेटला, खूप बरं वाटलं आम्हाला. गाडीवर ड्रायव्हर कोण होता आज? गाडीवरती बाळू होतं, बाळू बेलुशीचा बाळू आहे, दरवेळेला तोच असतो, त्यांना ते कसं सवय झाली बैलांची म्हणलं. अच्छा. आणि मग ह्या जोडीकडून आता काय अपेक्षा आहेत? कारण कंटिन्यू गुलाल. अशी आहे की पुढल्या वर्षी आम्ही सेमीपर्यंत आमची गाडी चालेल, फक्त आम्हाला पांढऱ्या बैलांनी साथ दिली पाहिजे. अच्छा, या बैलावर विश्वास आहे? या बैलावर खूप विश्वास आहे. हा 1 साइड बैल आहे, दोन्हीकडनं जाता येताना कंटिन्यू जबर चालतो. आणि मला वाटतं अजून लहानच आहे तो. अजून लहानच आहे तो. पुढल्या वर्षीपर्यंत सेमीपर्यंत आम्ही त्याला घेऊ, या गाड्यात बैल बघू. काय नाव काय बैलांची? त्याचं नाव आहे मोरा आणि त्याचं नाव सोने. मोरा आणि सोने. तर अभिनंदन आणि येणाऱ्या पुढील शर्यतीसाठी you. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. बोला. कर्तव्य आहे, कोण असेल तर सांगा. बोला, नाद एकच, बैलगाडा शर्यत. तर मित्रांनो, गुढीपाडव्याची मानाची बैलगाडी शर्यत 7-8 बंदर कित्येक वर्षाची परंपरा, आणि आज या वर्षीची शर्यत चालू आहे. त्याच्यामध्ये 9व्या गटामध्ये तिसरी आलेली गाडी. नाव काय? सीताराम पाटील. अभिनंदन प्रदान करून. आणि काय सांगाल, एक मानाची बैलगाडी शर्यत, एक ऐतिहासिक बैलगाडी शर्यत, त्याच्यामध्ये आपली आणि आज तुम्ही या वर्षीच मला वाटतं सुरुवात केली बैलगाडी शर्यत, आणि त्याच्यामध्ये पहिल्याच वर्षी 7-8 बंदराचा गुलाल मिळाला. तर काय सांगाल, कसं वाटतं? खूप आनंद वाटला. ड्रायव्हर आणि हे बैलांचे कर्तव्य ते हे आहेत, त्यांचं मेन आभार. ड्रायव्हरचा पहिला आभार कारण कसं आहे की निखिल हातामध्ये 7-8 बंदराचा गुलाल सहसा मिळत नाही, कठीण असतो. म्हणजे फायनलचा असो किंवा गटाचा असतो, प्रत्येक गाडीवाल्याची इच्छा असते की एकदा तरी 7-8चा गुलाल मिळावा. आणि तुम्ही याच वर्षी सुरुवात केली, आणि पहिल्याच किती शर्यत तुमची? 25वी आहे. आणि याच वर्षी सुरुवात केली, आणि म्हणजे 3-4 गुलाल भेटले आम्हाला, आणि 7-8चा गुलाल तर इकडे काय सांगाल, तुम्ही कसं महिलांनी करत असता, तर यावर्षी 7-8चा एक मानाचा गुलाल खूप झालं. चांगला 2 झाला गुलाल, एक पाहिजे, तिसऱ्या बिना गाडीला पण अच्छा. पहिल्याच वर्षी सुरुवात करायचं गुलाल. बैल चांगले, मालक पण चांगले मेहनत घेतात, पोरांचा सपोर्ट आहे. पूर्ण आग्रावची पूर्ण पोरं असतात गाडीच्या सोबत. आग्रावमधली एकच बैलगाडी पूर्ण आग्रावमध्ये, चौलमध्ये आग्राव गाव त्या अगोदर, पण आता आग्रावमधली एकच जोडी आहे, तर तिच्या पाठी पूर्ण आग्रावची मुलं पूर्ण असतात. त्यांना खूप आनंद होतो ती गाडी नम्रात आली. बरोबर, कारण एका गाडीमुळे पूर्ण गावाचं नाव, पूर्ण गावाचं नाव आहे, त्यांना एक अभिमान आहे आपल्या कारण गावात. मालकाचं नाव विचार, गाडी कुठली आहे ते विचार, गावातली कोणत्या ते. त्यांना काय सांगेल आजची एकंदरीत बैलांची, म्हणजे सुटल्यापासून कशी गेली? बैल चांगले पाळले. तो बैल जर आता माझ्या घरी माझा एक बैल लागला, त्याच्यामुळे तो माझ्या घरी होता. त्याच्या घरी दुसरा बैल घेतलेला बैल, तो पण चांगला बैल पळत होता, पण तो आमची तर युती घेत नाही, युतीचा प्रॉब्लेम झाला, त्याच्यामुळे हा बैल इकडे आणला गेला, आणि स्वतःची जोडी त्यांची पडली. त्यामुळे आज बैल मस्त पडला. टर्न वगैरे घेतला गेला, दुसरा टर्न करून पहिला 2ऱ्या नंबरसाठी शिकत होती गाडी. लास्टच्या टप्प्यात तो बैल थोडा कमी. 7-8 एक बंदर म्हणजे 7-8चा सगळ्या नंबर गाड्या, म्हणजे सहजा भेटत नाही, आणि सगळ्या गाड्या पण टप असतात. टप असतात गाड्या, आणि किनारीच्या गाड्या सुद्धा इकडे सगळेजण येतात. पूर्णपणे मेहनत करून येतात. परिपक्व म्हणजे बोलतो आपण पैलवान असे बनवूनच घेऊन येतात. 7-8 मध्ये. 7-8. आणि या पहिल्याच वर्षी 2 वेळा गुलाल मिळाला, हे खूप महत्त्वाचं आहे. तर दादा अभिनंदन, आणि अशीच आपली गाडी गुलाल राहावी, आणि अशा करतो की पुढल्या वर्षी अजून वरच्या गटामध्ये राहावी.
तर अभिनंदन आणि पुढे शर्यतीसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. बोला ना देखत तर मित्रांनो, आजच्या ज्या मानाची शर्यत आहे गुढीपाडव्यानिमित्त सातारा 15 मधली, त्याच्यामध्ये 5व्या गटामध्ये दुसरी आलेली गाडी आहे. नाव काय? राणा ग्रुप हंसापूर. राणा ग्रुप फणसापूर. तर प्रथमतः अभिनंदन तुम्हा सगळ्यांचं. आणि काय सांगशील, एक महत्वाची शर्यत आणि ऐतिहासिक परंपरा असलेली एक शर्यत, त्याच्यामध्ये आपल्याला गुलाल मिळाला, तर किती महत्वाचा आहे हा गुलाल तुमच्यासाठी? यासाठी आम्ही खूप तयारी केली होती. 2 बंदरं आमची लगातार एक नंबरासाठी आलेले आहेत मल्याण बंदरात. त्यानंतर आम्ही रेस्ट घेतला आणि डायरेक्ट ह्या मैदानात तयार केली. सातारा बंदरासाठी पूर्ण नियोजन केलेलं. पावलात गेली फक्त. तर काय सांगशील जोडीबद्दल, एकंदरीत जोडी कधी खरेदी केली आणि काय प्रगती आहे आता त्यांची? हा आमचा बैल खूप जुना आहे, म्हणजे 2 वर्षापूर्वी आहे. तो आता नवीन घेतलेला आहे बैल कालू. आणि हा आमचा बंड्या आधीच आहे 2 वर्षाची. ओके. आणि ड्रायव्हर कोण होता आज? आमचे मामा ऋषिकेश गुंड. ओके. आणि मग काय सांगशील, हा एक मानाचा गुलाल मिळाला, तर हा गुलाल म्हणजे म्हणतात की हा गुलाल एक मिळाला तर बैलगाडी मालक त्या गुलालाच्या आठवणीमध्ये संपूर्ण कारकीर्द काढू शकतो. एवढा महत्वाचा हा गुलाल आहे. तर ह्याच गुलाची आम्हाला आशा होती. त्यासाठी गेल्या वर्षी आमची गाडी नंबरातच होती, पण थोड्या अंतरासाठी आमची गाडीचं चाक तुटलं, त्यामुळे 4था नंबर बसला. पण पूर्ण आज तयारीशी होतो ह्या गुलालसाठी आज. आणि बघायला गेलं असं तुमची जोडी पूर्णपणे गावठी जोडी आहे. आणि आता कर्नाटकी ट्रेन चालू आहे, त्याच्यामध्ये गावठी जोड आपला धावते, तर कसं वाटतं? नाही, आम्हाला आवडच आहे, कारण आम्ही एक 3-4 वर्ष गावठी जोडच हाकलतोय आणि कायम नंबरात गाडी आमची. लगातार आता 2 वर्ष आमचे 13-14 नंबर झालेले आहेत. अच्छा. आणि किती वर्षापासून तुमची गाडी हाकलता तुम्ही? तरी 3-4 वर्ष झाले असतील. नाही, हा जोड नाही, एकंदरीत बैलगाडी टोटल आमचे क्षेत्रामध्ये. झाले असतील तरी नाही करून 2018 पासून चालू आहे आमचा. या दादाची गाडी आमची आहे. आणि बैलांची सगळी मेहनत कोण करत असं? सर्व पोरं असतात आमची, जेवढा आहे ग्रुप तो राणा ग्रुप सगळं. तर अभिनंदन तुमचं आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. बोला ना देखत बैलगाड्या शर्यत. आपल्या सातारा बंदरातील एक मानाची बैलगाडी शर्यत गुढीपाडव्याची, त्याच्यामध्ये ती तिसऱ्या गटामध्ये पहिली आलेली गाडी आहे. तर नाव काय गाडीचं आता? सौरभ रमेश पाटील कारले. मला वाटते चिखली 15 मध्ये सुद्धा आपली गाडी गुलालात आलेली. चिखली बंदरा आपली तिच्या नावाने गाडी होती, नम्रता संजय पाटील. या बंदरात वेगळं नाव दिले आपण. तर काय सांगशील, आजचा जो गुलाल आहे गुढीपाडव्याचा एक मानाचा गुलाल मानला जातो, आणि प्रत्येक गाडीवाल्याची इच्छा असते, भले कोणत्याही बंदरात आपली गाडी नंबरला नाही आली तरी चालेल, परंतु सातारा बंदरामध्ये गाडी नंबरला आली पाहिजे. तर आणि आज तुला मानाचा गुलाल मिळाला, तर किती महत्वाचा आहे गुलाल तुझ्यासाठी? हा गुलाल म्हणजे खूप महत्वाचा आहे, कारण का आपले हे हिंदकेसरी मैदान मानलं जातं. आपल्या अलिबाग सगळ्या पूर्ण पंचवर्षीत आपल्या हे मैदान मोठं मानलं जातं. आणि इथला गुलाल म्हणजे आपलं सगळं कष्ट म्हणजे फिटला असं आपल्याला बोलता येणार नाही. म्हणजे बैलांचं पण तेवढंच आहे, कारण आपलं हे मैदान बोललं तर कसं मोठं पण आहे सर्वात, आणि हे मानच आहे. आणि एक इतिहास आहे मैदानाचा. हो, इतिहास तर आहे. इतिहास म्हणजे तर खूप वर्षाचा 50 ते 60 कारण वर्षात. मला तर आठवत नाही, कारण माझा जन्म नसेल झाला तेव्हापासूनच हे मैदान आहे. बरोबर. त्याच्यामुळे हा गुलाल तर आम्हाला खूप महत्वाचाच आहे. एकच मिनिट. तर काय सांगशील ताई, आपण चिखली बंदरामध्ये तुझ्यासोबत बोललेलो तेव्हा सुद्धा आपली गाडी गुलाल, परंतु आज खूप मोठं मैदान आणि मानाचा गुलाल, तर किती महत्वाचा आहे तुझ्या? छान वाटतंय. नवीन वर्षाची पहिल्या नंबरनीच सुरुवात झालेली आहे. छान वाटतंय, बैलांनी हे दिला, गुलाल दिला, मस्त वाटतंय. आणि असं म्हणतात की जरी कुठे गुलाल मिळाला नाही तरी सातारा बंदरात जर एक गुलाल मिळाला तरी त्या आठवणी घेऊन एखादा बैलगाडी मालक पूर्ण त्याचा कारकीर्द जगत असतो. बरोबर आहे. छान वाटतंय. आणि काय नाव आहेत बैलांची? ह्याचा मथुर आहे आणि त्याचा पिंट्या आहे. आणि आज ड्रायव्हर कोण होता? शरद हरचंद्र पाटील. आपल्या गाडीवर तेच ड्रायव्हर असतात, शरद हरचंद्र पाटील. आज ते पण हिंदकेसरी झाले, बोलता येऊ शकते आपल्याला. तर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन, आणि आजचा जो मानाचा गुलाल मिळाला आहे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. तुला पण अभिनंदन वाटतं. धन्यवाद. थँक्यू.